नमस्कार मंडळी, चला आज आपण वांगा फ्राय करूया. धना पावडर, हळदी पावडर, लाल तिखट, गरम मसाला, रवा 1 चम्मच, तांदळाचं पीठ 1 चम्मच. आता आपण यात थोडं थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मीठ. आता आपण तवा ठेवून घेऊ. याच्यावर तेल टाकून घेऊया 1 चम्मच. आपण वांगे कापून घेतलेले ते या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता एक एक करून आपण याला तव्यावरती टाकून घेऊ. आपण मच्छी फ्राय करतो गाईस, सेम तसंच आपल्याला फ्राय करायचं आहे. मच्छी कशी लागते तसंच सेम हे वांगे फ्राय केल्यावर तसेच लागतात. याला गोल्डन फ्राय करायचं आपल्याला. बघू शकता किती मस्त गोल्डन झालेले आहेत. आता आपण याच्यात थोडंसं लसूण टाकून घेऊया, ज्याने की मच्छीसारखी टेस्ट येईल. बघू शकता, वरतून लसूण टाकून घेऊया. बघा आपले वांगा फ्राय कसा मस्तपैकी झालेला आहे. असं वाटतं की मच्छी फ्राय केलेली आहे. सेम तसंच लागतं. खरंच खूप छान लागतं. तुम्ही पण ट्राय करा आणि खूप इझी रेसिपी आहे. खूप लवकर होते. माझ्या मुलीला पण मी टिफिनला देते ही. तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. झटपट 1 नंबर झालेली आहे. तुम्ही पण ट्राय करा.